शरद पवारांच्या 3 आमदारांची भाजपच्या बैठकीला उपस्थिती. भाजपला गाफील ठेवायची ही चाल म्हणायची का? विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान येत्या 8 दिवसावर येऊन ठेपले आहे. सोलापुरात एकूणच राजकीय घडामोडी पाहता भारतीय जनता पार्टी आणि महायुती अतिशय मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर उपस्थित होते. उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शरदचंद्र पवार गटाचे तब्बल 3 आमदार उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. यामध्ये माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माळ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. एकाच ठिकाणी माजी आमदार राम सातपुते आणि आमदार उत्तमराव जानकर एकत्र दिसल्याने हा फोटो घेण्यासाठी मीडिया सुद्धा सरसावल्याचे दिसून आले. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे या सुद्धा या बैठकीला उपस्थित होत्या. पालकमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, उमेदवार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार धनाजी साठे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी आमदार जयंतराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, युवा नेते मनीष देशमुख, झडपी गटनेत्या रश्मी बागल, शिवसेनेचे अमर पाटील, राष्ट्रवादीचे अतुल पवार, रमेश बारसकर यांच्यासह महायुतीतील नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती